पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्यात विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा। भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य हा परस्पर विश्वासावर आधारित धोरणात्मक भाग, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं प्रतिपादन। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ। ISIS आणि ISIशी संबंधित 94 संकेतस्थळ बंद, दहशतवाद विरोधी पथकानं दिली माहिती। स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची रक्कम आता ऑनलाईन भरता येणार। 2018 पर्यंत स्वयंपाकाच्या गॅसच्या 10 कोटी नव्या जोडण्या देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। मुंबईतल्या विहिरी स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात, या मोहिमेला सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्य शासनाच्या कमवा आणि शिका योजनेचा सदिच्छा दूत म्हणून चहाची टपरी चालवून सनदी लेखापाल होणाऱ्या सांगवीच्या सोमनाथ गिराम यांची निवड। प्रति एकर 35 क्विंटल गव्हाचं उत्पादन देऊ शकणाऱ्या वाणाचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशिम संशोधन केंद्राकडून विकसन। मुंबईत बॅलार्ड इस्टेट महोत्सवाचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यासह देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन। वाहतूक सुरक्षेसाठी नागपूरला 1 कोटी रुपयांचा निधी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं बांधलेल्या उड्डाण पुलाचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते लोकार्पण। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या सुशासन आणि संवाद या पुस्तकाचं पुण्यात प्रकाशन। अकोला जिल्ह्यात आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप। मलेशियन ग्रांड प्री बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद भारताच्या PV सिंधूनं पटकावलं। उत्तर भारतात थंडीची लाट कायम, राज्यात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता।